राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा घडामोडींना आता वेग आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेतली आणि विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये शरद पवार यांनी सुद्धा पंतप्रधानांची भेट घेतली होती आणि या सलग भेटींमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना आता आणखी जोर धरायला सुरुवात झाली आहे। मात्र शरद पवार यांनी विलीनीकरणाच्या चर्चांना सध्या मात्र पूर्ण विराम दिलेला आहे आणि कोणताच संबंध या भेटींमागे नाहीये असं स्पष्ट केलं। तरी सुद्धा दिल्लीमध्ये या राजकीय भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चांना उधाण आलंय। आपण पाहतोय जयंत पाटील आणि फडणवीस यांची भेट झाली होती, तर तटकरे आणि अमित शहा यांची भेट झाली होती, तर जयंत पाटील शिंदे यांची सुद्धा भेट झाली होती। पवार आणि मोदी यांची भेट झाली, तर तटकरे सुद्धा मोदींना जाऊन भेटले। सुप्रिया सुळे सुद्धा अमित शहा यांना भेटल्या होत्या, तटकरे सुद्धा भेटले होते। वळसे पाटील आणि पवार यांची सुद्धा भेट झाली होती। तर प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांची भेट झाली। तर या सगळ्या संदर्भात जेव्हा पवार यांना विचारण्यात आलं तेव्हा पवारांनी विलीनीकरणाचा सध्या तरी कुठला मुद्दा नाही असं सांगितलं। आजची भेट ही कुठल्याही प्रकारे राजकीय भेट नव्हती। रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात काही प्रश्नांच्या चर्चेसाठी पूर्वनियोजित बैठक होती। गुरु पौर्णिमा पण आहे। आदरणीय पवार साहेबांना फुलं देऊन त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद सुद्धा घेतले आणि विशेषतः रयत शिक्षण संस्थेच्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा झाली। कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही आणि होण्याचा काही प्रश्न